नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर ज्यांना माहिती नाही आहे की मी हा काय टॉपिक काढला आहे तर त्यांना सांगते की इन्स्टाला मी एक दिवस स्टोरी टाकलेली की याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा आणि त्याची आन्सर मी करणार आहे यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. सो त्याच्यासाठीच आज आपण जमलेलो आहे. तर आता मी एक एक क्वेश्चन बघते. तसे तर मी बघितलेत पण खूप जास्त प्रश्न आलेत. मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं, बट एक एक आपण आता बघूया. पहिला प्रश्न आहे, पुण्याला कधी येणार? पहिला नाही आहे, आय गेस हा शेवटचा आहे, पण ठीक आहे. पुण्याला कधी येणार? पुण्याला गणपतीमध्ये येणार आहे, दीदीच्या घरी गणपती बसतात तेव्हा. आणि हॉरर स्टोरी घडली आहे का कधी तुझ्या लाईफमध्ये? घडली आहे, म्हणजे माझ्यासोबत नाही घडली आहे, पण ती माझ्या आजूबाजूला घडलेली आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलेला. पण ती खूप जास्त लॉंग स्टोरी आहे, त्याच्यामुळं मी ती आत्ता नाही सांगणार. ती नेक्स्ट कधीतरी ब्लॉगमध्ये सांगूया. जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा मी प्रॉपर एक ब्लॉग पण बनवेल. फक्त मला सांगा हेअर केअर रुटीन प्लीज मॅम. हेअर केअर नाही, काहीच नाही करत मी हेअर केअर. हे बघा, ह्याला तुम्ही हेअर केअर बोलताय? शी, मी फक्त ते कोकोनट ऑइल आहे ना आपला, तो लावते बास, बाकी काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझा बॉर्न कुठे झालाय? माझा बॉर्न झालाय कन्नडला. कन्नड म्हणजे आता तुम्ही साऊथ इंडिया नका समजू. कन्नड म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये आहे, तिथे झालाय. म्हणजे प्रॉपर मी तिकडे झालेली. तुझं गाव कोणतं? संभाजीनगर. लग्न करा आणि नवरा सोबत ब्लॉग बनवा, तोच प्लॅन आहे. यस, तोच प्लॅन आहे. नंतर युट्यूबवरच्या पण कमेंट्स मी घेतलेल्या. त्याच्यामध्ये पहिला कमेंट आहे, डेली ब्लॉगिंग का नाही करत? डेली ब्लॉग, छोटे छोटे मिनी ब्लॉग्स करते मी, पण डेली असे लॉंग ब्लॉग बनवायला भाई नाही जमणार मला. आणि फर्स्ट कोंबडी आली की अंड आलं? मला नाही माहित. तुम्हीच सांगा मला काय आलं पहिले. ट्विस्टेड क्वेश्चन. ओके, तुला ब्लॉग करायचे आहेत सलग 15 दिवस, पण हा ब्लॉग झाल्यानंतर लगेच सुरुवात करशील का? चॅलेंज आहे, एक्सेप्ट ऑर नॉट? नॉट एक्सेप्टेड. चॅलेंज नॉट एक्सेप्टेड, कारण की माझ्याकडून नाही होणार. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नंतर अजून एक खूप मोठा मेसेज आलेला आहे, काहीतरी. माय फर्स्ट क्वेश्चन इज, तुमचं एज किती आहे? हे खूप लोकांनी विचारलंय. मी 21 इयर्सची आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं आणि तुम्ही कोकणात सिंधुदुर्गामध्ये कधी येणार? पण नक्की यायचं. हा, मला कोकण फिरायचं आहे, पण मला कोणी घेऊन जायला नाहीये, त्याच्यामुळे मग मला आयडिया नाहीये. आणि मला फिरायचं आहे, मी बघायचं आहे खूप लोकांचे ब्लॉग्स वगैरे, कोकणात मज्जा वगैरे येते. मग बघू आता कधी झालं तर जाऊ. नंतर तुम्ही आयडल कोणाला मानतात, आई बाबा सोडून? आणि का मानतात? मी कोणालाच आयडल मानत नाही, काय माहित का. ओके, दुसरा क्वेश्चन, लाईव्ह स्ट्रीम कधी करणार आहे? डेट रिव्हील करा. लाईव्ह मला करायचं आहे याच्यावर, युट्यूबवर, कारण की मी आजपर्यंत कधीच लाईव्ह आलेली नाहीये. आयुष्यात मी कधी लाईव्हचं बटन टच पण नाही केलंय, पण मला यायचंय लाईव्ह. मला नाही माहिती काय बोलायचं असतं लाईव्ह मध्ये येऊन. मी ना दुसऱ्या लोकांचे लाईव्ह कधी अटेंड केले ना, मला माहिती की लाईव्ह कसं येतात, पण मला यायचंय, येईलच. स्टेशनच्या इथे राहतात का? हो. व्हॉट समथिंग युअर ऑलवेज वॉन्टेड टू ट्राय बट नेव्हर डिड? मला सोलो ट्रिपला जायचंय. मला जायचंय, पण मी कधी ट्राय नाही केलंय ते. ओके, ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन दुबई. मला त्या बुर्ज खलिफाच्या, तो बुर्ज खलिफा आहे ना, त्याच्या खाली जाऊन अशी वाली पोज द्यायची. बस त्याच्यासाठी मला जायचंय तिथे. आणि आय गेस मी जाईल, ते पण स्पॉन्सर ट्रिप मधून. बट त्यासाठी खूप जास्त मेहनत लागणार आहे मला, आणि मला माहिती पण आहे की कसं जायचंय ते पण मला माहिती. फक्त मला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. चालू आहे आता, हळूहळू चालू आहे. चपाती चपाती असते, पोळी पोळी असते. ह्याच्यावरून तर एवढा हा सगळं, त्या दिवशी एवढे सगळेजण मला मेसेज करत होते की चपातीला चपाती बोलतात आणि पोळीला पोळी बोलतात. बट आमच्याकडे पोळीला पण पोळीच बोलतात आणि चपातीला पण पोळीच बोलतात. सो पोळी पण पोळीच असते आणि चपाती पण पोळीच असते. विषय एंड. नेक्स्ट क्वेश्चन, करिअर प्लॅन कोई आहे? करिअर प्लॅन काय आहे तुझा? लाईफ मध्ये काय करायचंय?
मी सगळं देवावर सोडून दिलं. तो जिथे आपल्याला जायचंय तिथं तो बरोबर घेऊन जातो. सो त्याच्यावर सगळं सोडून द्या. फक्त थोडीशी मेहनत टाका. मेहनत करत राहा. आपली मेहनत करत राहा. रिझल्ट येऊ न येऊ. नंतर खोपोलीमध्ये कुठे राहतेस? खालच्या खोपोलीत. तू खोपोलीची आहेस ना? हो. म्हणजे मी आत्ता आले खोपोलीमध्ये. पहिले मी अंबरनाथला राहायची. आता पण छत्री विसरलीस? हो, दरवेळेस मी छत्री विसरते. ओके. काव्याचा प्रश्न आहे, गणपतीला ये पण परत नको जाऊस. ऐसा कैसा? कोणाकडे राहू मी? पण मी येणार आहे गणपतीला लवकरच. आम्ही पालखीला येतो एप्रिलमध्ये. तिकडे वस्ती आहे. नेक्स्ट टाइम येणार का तिकडे? मी नाही येत. म्हणजे पालखी बिलखीला मी बघितलंच नाहीये कधी. मी कधी गेली पण नाहीये. भाई घूमने चलो रे, अकेले अकेले निकल जाते हो. अरे गौरी, तुला कसं सांगू मी की आमचा अचानक प्लॅन ठरतो. रात्री प्लॅन ठरतो, सकाळी लगेच निघलो. असं असतं आमचं. पण जाऊ नेक्स्ट जाऊ ना तेव्हा. आता तुला स्पेशली सांगतो गौरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे परत तेच. तुझी पोळी कंसात चपाती गोल का नाही होत? गोलशी काय घेणं देणं आहे? पोटात गेल्यावर ती वाकडे तिकडेच होणार आहे ना. मग काय घेणं देणं आहे गोलशी? पोळी नरम आल्याशी मतलब आहे, जी की माझी नाही येत. गणपतीमध्ये लालबागला जाणार आहेस का तू? येस. मी पूर्ण असं एकदम मॅनिफेस्ट केलंय. पण बघू आता. ते बोलतात देवाने बोलवलं की माणूस जातोच. आय गेस देव मला बोलवेल. ओके, पुढचे क्वेश्चन. खूप जास्त क्वेश्चन बाकी आहेत. बापरे. आई सोबत गुरुवार बाजारामध्ये शॉपिंग करताना पूर्ण व्हिडिओ कधी येणार आहे? मला लाज वाटते. खरं सांगायला गेलं तर मला लाज वाटते. गुरुवार बाजारात जायची लाज नाही वाटत. मला व्लॉग करायची लाज वाटते सगळ्यांसमोर. सो ते एक्सपेक्ट नका करू म्हणजे माझ्याकडून एक्सपेक्ट नका करू. किंवा मग मी करेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर. पण मी काहीतरी स्कार्फ वगैरे लावून जाईल. दिव्या मिसचा क्वेश्चन आहे, एनसीसी मध्ये भेटलेला सर्टिफिकेट का फाडलास? मिस सॉरी, पण तो घाण झालेला सर्टिफिकेट होता म्हणून मी तो फाडला. पूर्ण सहपरिवारासोबत पंढरपूरच्या दर्शनाची व्हिडिओ कधी येणार आहे? मला जायचंय. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी गेलेलो, पण तेव्हा मी व्लॉग नव्हती बनवत. मी आत्ता 4 महिने झाले तेव्हा व्लॉग सुरू केलेला आहे. सो मग मी ह्या वर्षी जाईल तेव्हा मी नक्की बनवेल. एनसीसी करून काय फायदा झाला? तुमच्यासारख्या मैत्रिणी भेटल्या. बाकी फायदा असो का नसो, पण मैत्रिणी चांगल्या भेटल्या. तुझ्या घरी गणपती असतो का? नाही ना, नसतो आमच्या घरी गणपती. पहिल्यापासूनच नाही बसवत. मग नाही बसवत आता. या फोटोमध्ये हाईट खूप जास्त वाटते. ह्या फोटोमध्ये हाईट जास्त वाटते काय? जास्तच आहे माझी हाईट. म्हणजे 5'4" आहे. त्याच्यामध्ये बारीक वाटते म्हणून मी तो टाकला होता फोटो. आता कधी भेटू आपण? कोण आहे वैष्णवी? कोण? भेटू अंबरनाथला आल्यावर भेटूच. इंसान का जन्म क्यों हुआ? लोगों को नाम रखने के लिए. लग्न कधी करशील? तुम्ही लोक माझ्या लग्नाच्या का पाठीमागे लागलेत मला काय समजत नाही. माझ्या घरचे नाही लागले, तुम्ही का लागले काय समजत नाही मला. खोपोलीमध्ये कुठे राहते? मीन्स एरिया कोणता आहे? मला या एरियाचं नाव नाही माहित. मला फक्त वरची खालची खोपरी एवढं माहिती. तुम्ही कुठे राहता? हा जास्त क्वेश्चन आहे. तुम्ही कुठे राहता? किती एज आहे तुमचं? अरे बाबा मी सांगितलंय आता. मग परत कधी भेटू सगळे? स्मृतीने विचारलाय. भाई तुम्हाला सुट्टी असल्यावर मी तर एका पायावर तयार असते भेटायला. तुम्हीच नाहीयेत. नेक्स्ट क्वेश्चन वगैरे गिरी महाराज मठामध्ये काय आहे? मी त्याचा ब्लॉग बनवलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. बिग फॅन. मीटअप कधी करणार? अनिकेत कहा नाही. तुम्ही मीटअप ठेवायला पाहिजे. 10K सबस्क्रायबर वाले लोक येऊन मला बोलतात की मीटअप कधी ठेवणार आहे. बिग फॅन. आय एम युअर बिग. ओके. व्लॉग छान बनवते, पण संगमनेरचा एक व्लॉग कधी येणार? संगमनेरला मी कधी जातच नाही, त्यामुळे संगमनेरचा माझा काही संबंधच नाहीये. मी कधी आजपर्यंत गेली नाहीये. कोणतं गाव आहे तुझं? संभाजीनगर. कॉलेज जॉईन केलं तर एनसीसी का जॉईन केलास? काय पोलीस आर्मीमध्ये जायचा प्लॅन होता का? हो. मला पहिले म्हणजे खूप
असं हाऊस होती की मला वर्दी घालायची आहे आणि मी ती घातली पण ते NCCची होती आणि माझी ती एक हाऊस फिटली आहे आणि खूप त्यासाठी स्ट्रगल पण केले. आणि हां, मला एक चांगला अनुभव आलेला आहे NCC मध्ये. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये जेव्हापासून NCC चालू झाली आहे तेव्हापासून कोणीच कोल्हापूरपर्यंत जाऊ शकलं नाही. सो अँड सो रिझन नाही जाऊ शकलं. पण मी अशी एकच मुलगी आहे, म्हणजे पहिली मुलगी, एकच नाही, आता जातील सगळ्यांनी, पण मी पहिली मुलगी आहे जिने सुरुवात केली आहे. मी कोल्हापूरपर्यंत गेली, TSC करून आली आणि भाई मला एवढं भारी वाटतं ना. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं हे की मी करू शकेल हे, बट झालं. मॅमने पण खूप सपोर्ट केला मला. खूप छान बनवतेस व्हिडिओ, थँक्स. असा सपोर्ट राहू द्या. कशी चालू आहे कशी चालू आहे लाईफ ॲज अ व्लॉगर जर्नी? व्लॉगर जर्नी तर जामच भारी चालू आहे भाई, एक नंबर. कशी आहेस ताई तू? एकदम मस्त भाई, तू कसं आहेस? मॅम बिग फॅन. व्हॉट्स युअर हॅपीएस्ट चाइल्डहुड मेमरी? चाइल्डहुड मेमरी? आम्ही ना म्हणजे मी अंबरनाथला राहायच्या आधी लोकनगरीला, तेव्हा आम्ही जाम खेळायचो. संध्याकाळचं आम्ही बॅडमिंटन खेळायचो सगळेजण मिळून. ती एक नंबर मेमरी आहे. मग आता पण खेळू शकतो, पण आता मी म्हणजे सगळेजण वेगवेगळे झालेले आहेत, त्याच्यामुळे मग आता काय माहिती तो योग कधी येईल. पण ती सगळ्यात भारी मेमरी आहे माझी. आणि आम्ही जेव्हा डान्स प्रॅक्टिस करायचो ना, ती एक नंबर, ती सगळ्यात बेस्ट मेमरी भाई. जेव्हा पण आम्ही डान्स प्रॅक्टिससाठी सगळेजण, म्हणजे पूर्ण सोसायटीतले सगळ्यात छोटे छोटे मुलं आम्ही सगळेजण यायचो आणि डान्स करायचो आणि त्याच्यानंतर मग मस्त खायला वेळेला जायचो खालच्या साईडला. भारी, ती मेमरी एक नंबर आहे माझी लहानपणीची. तुझी फेवरेट कार कोणती आहे? आता हे बोलल्यानंतर मला लोक शिवाय घालतील, पण मला कार नाही आवडत मला कारमध्ये उलटी होते. आता तो माझा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही त्याच्याशी. तुझ्या ह्या फॅनला भेटल्यावर त्याच्यासोबत सेल्फी घेशील का? हो, पण बाय द वे कोणी येऊ नका. कोणाला जर मी दिसली तर कोणी येऊ नका. मी लय घाण इग्नोर करते. म्हणजे मला कसं तरी होतं, मी बोलू नाही शकत, मी इंट्रोवर्ट आहे. तुम्हाला वाटत नसेल पण मी आहे. शाउट आउट दे. चल, मी पण कोकोलीमधला आहे. मी ओळखायचंच नाही तुम्हाला. तुझा फेवरेट फूड कोणता आहे? तुम्हाला हे आय गेस नसेल माहिती तुम्हाला, आळणवडा. बट ते माझं फेवरेट फूड आहे. आणि खीर, मला किती पण द्या तुम्ही, मी खाऊ शकेल खीर. ओके, तुझी एज काय आहे? 21. नेक्स्ट क्वेश्चन. अजून बहुत क्वेश्चन बाकी है. माउंट व्ह्यूचं लोकेशन आहे का हे? नो, हे आमच्या इथे खोपोलीमध्ये एक छोटीशी नदी आहे पाताळगंगा, त्याचं लोकेशन आहे. बर्थडे कधी असतो तुझा? बर्थडे माझा 28 नोव्हेंबर असतो, तेव्हा असतो. मुझे एक अकाउंट हँडल नाही करने आ रहा, तू इतने सारे कैसे कर लेती है? आय सोशल मीडिया मॅनेजर माझ्या स्वतःचे, कारण की मी सगळं हँडल करते. मला पण नाही माहिती, पण मला आवडतं म्हणून मी करते. पण मी सोशल मीडिया मॅनेजर नाहीये, पण मी बनू शकते, पण मला नाही बनायचं. माझ्याकडे 3 अकाउंट होते तसं बघायला गेलं तर. 3 अकाउंट आहेत, पण त्याच्यातलं एक अकाउंट मी आता जरा सध्या नाही बघत त्याच्याकडे. पण माझे 2 युट्यूब चॅनल आहेत आणि 2 अकाउंट आहेत. जे दुसरे युट्यूब चॅनल आहे ते तुम्हाला माहिती नाहीये, इनफॅक्ट कोणाला जास्त माहिती नाहीये, पण मी त्याच्यावर पण पोस्ट करते. थोडंसं डिफरंट कॉन्टेंट आहे त्याचं. ओके, अजून काय? मला फॉलो बॅक का नाही? कोण आहे? मी ओळखीच्यांना पण फॉलो बॅक देत नाही, तुमचं काय? कसं चाललंय रिअल लाईफ? सपोर्ट तर फुल भेटतोय ना? भेटतोय, चांगला सपोर्ट भेटतोय. बघू, असा सपोर्ट करत राहा. देवाचं एवढं का, देवाला एवढं का मानतेस? का मानतेस म्हणजे भाई, मला एक्सपिरियन्स आलेले आहेत असे की जे मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. एकदम अंगावर काटा येईल एवढा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणजे जे अनएक्सपेक्टेड असतं ते झालंय माझ्यासोबत. सो मला पहिल्यापासूनच आहे देवाचं. डेली रुटीन काय आहे तुझं? नंतर कधीतरी सांगेल. तुझा फेवरेट फोटो? हा, मी इथे टाकते. विच वन इज बेटर, डुईंग BCom अँड
prep for government exam or doing graduation and post graduation? I guess doing BCom and prep. Nah, preparation for government exam is not good option, कारण की मी कधी केलेली नाहीये. म्हणजे आम्ही फॉर्म एवढे भरलेले आहेत ना, एवढे फॉर्म भरलेले आहेत, पण त्याची डेट येऊन गेली, पण तरी पण आम्ही गेलो नाहीये. 250 रुपये वेस्ट. ब्लॉगिंग कधी स्टार्ट केलीस? एक्झॅक्ट डेट नाही माहीत मला, पण जो माझा फर्स्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला ना, त्याच्यामध्ये आहे की ज्या दिवशी आमच्या बीकॉमची 3rd इयरचा लास्ट दिवस होता एक्झामचा, ट्रेड युनियनचा पेपर होता, त्या दिवशी मी ब्लॉग स्टार्ट केलाय. म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लास्टच्या दिवशी, पेपरच्या दिवशी मी ब्लॉग स्टार्ट केलाय आणि आता कंटिन्यू आहे. तुझी मम्मी, तू असं मम्मीसोबत किचनमध्ये ब्लॉग बनवते तेव्हा मम्मी चिडत नाही का तुझ्यावर? नाही चिडत. आय डोंट नो वाय. तिच्या जागी कोणी दुसरं असतं तर ना जाम झोडला असता मला. मी जाम पकवते तिला. स्वयंपाक येतो का तुला? नाही. अंबरनाथ की खोपोली? अंबरनाथ. आता खोपोलीवाले लोक मला मारतील, बट मी जास्त इयर्स तिथे स्पेंड केले त्यामुळे मला अंबरनाथ पण नाही बोलू शकत मी, लोकनगरी बोलू शकते. अंबरनाथमध्ये पण जास्त फिरली नाही. लहानपणी काय स्वप्न होतं, काय बनायचं होतं तुला? तसं बघायला गेलं तर माझे असे स्वप्न चेंज होत राहतात सारखे सारखे. पहिले मला टीचर बनायचं होतं, मग मी थोडंसं त्याचा रिसर्च केलं, त्याच्यानंतर कळलं मला PhD करावं लागते. बापरे, खूप अभ्यास असतो. मग मला नंबर होते तिकडे डिप्लोमा करावा लागतो, हे ते काहीतरी बोलत होते कोण लोक. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही, हे करायला पाहिजे, काय बोलतं त्याला, NCC, आपला पोलीस भरती करायला पाहिजे. म्हणून मग मी NCC मध्ये जॉईन झाली. पण नंतर 3rd इयर आल्यानंतर मला कळलं की नाही, पोलीस भरती पण आपल्या याची गोष्ट नाहीये. म्हणजे मी करू शकते, बट ते इंटरेस्ट उडाला माझा आता. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की तेव्हाच मी असं बघायचे ना, मग डॉक्टर वगैरे लोक खूप हे करत होते, चांगले करत होते. मग मला असं वाटलं की मी थोडंसं नर्सिंगचं करूया. तर तेव्हाच आमच्या याच्यामध्ये नर्सिंगचा कोर्स आलेला, तर मग तो पण करून घेतला थोडासा. म्हणजे इंजेक्शन त्याचं बाई ॲप्रॉन घालायचं जो स्वप्न होतं ना माझं, ते कम्प्लीट झालं. आणि त्याच्यानंतर मग आता कॉन्टेंट क्रिएशनमध्ये घुसली आहे. पण मला हे आधीपासून करायचं, म्हणजे एकदम पहिल्यापासून मला हे करायचं होतं. म्हणजे व्लॉग्स वगैरे बनवायचे होते, रील्स बनवायला मला आवडायचा. पण मी कधी पोस्ट करायची, पण माझं प्रायव्हेट अकाउंट होतं तेव्हा. म्हणजे मी एकदम कमी फॉलोअर्स, 150-200 एवढेच असायचे माझे. पण आता यू कॅन सी असं असतं, माझं चेंज होत असतं. आता माझं याच्यावरून जर मूड उडाला आणि दुसरं काहीतरी करायला माझं मन झालं तर मी ते पण करेल. नेक्स्ट क्वेश्चन, हॉरर सीन कधी झालाय का तुझ्यासोबत? हो, झालाय. त्याच्यावर मी ब्लॉग बनवेल दुसरा. खोपोलीत कधीपासून राहते? 3 वर्ष आधीपासून. म्हणजे मी 1st इयरला होती ना तेव्हा मी आली होती इथे. ओके, अजून काय? मोबाईल घेतलेली पार्टी कधी देणार आहे? बोललेली पण दिली नाहीस, खोटारडी. वेल, पार्टीचा मला विचारू नका, कारण की मी जाम कंजूस माणूस आहे. सो एक्सपेक्ट करणं सोडून द्या माझ्याकडून. तुम्हारी लाईफ एक मूवी होती, तो उसका टाइटल क्या होता? Seriously, I don't know. Next question. What's something you are always wanted to try but never did? सच में बताऊ, मला असं एकटीला राहायला जाम आवडतं. म्हणजे असं मला वाटतंय, त्या मुंबईच्या मुली कशा राहतात तशा एकदम एकट्या बसतात, रूम वगैरे घेऊन राहतात आणि मग स्वतः सगळं करतात. मला त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, बट काय माहित होईल का नाही भविष्यामध्ये, कदाचित. ओके, लास्ट क्वेश्चन. हा काय क्वेश्चन आहे भाई? डिजिटल मार्केटिंगचा आहे. खरंच आहे का? डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये काय स्कोप आहे का? आहे, स्कोप आहे. जर तुम्ही, म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर रोड मॅप असला तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही करूच शकता, आणि त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. फक्त तुम्ही मेहनत घेतली पाहिजे.
बास, बाकी दुसरं काय नाही. ओके, एवढंच आपला ब्लॉग होता. आणि डिजिटल मार्केटिंग बद्दल जर तुम्हाला काय खरंच जर करायचं असेल, मनात असेल इच्छा, तर मला यावाल्या अकाउंटवर मेसेज करा, मी तुम्हाला सगळं सांगून देईल. आणि येस, एवढाच होता ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.